या क्षणाची अत्यंत महत्त्वाची व मोठी ब्रेकिंग न्यूज अहमदनगर येथून आहेत। नुकतेच निर्वाचित झालेले खासदार निलेश लंके यांच्या पीएवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची व मोठी बातमी। सविस्तर वृत्त असे की पारनेर येथे निलेश लंके खासदार निलेश लंकेचे खासगी सचिव राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। तब्बल 5 ते 6 जणांनी त्यांचा गळा दाबला होता। अक्षरशः श्वास बंद झाला असावा असं डॉक्टरांचं मत आहे। त्यामुळे ते अनकॉन्शियस झाले। त्यांना अत्यावस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। अहमदनगर येथील सुरभी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी। निकाल लागून फक्त 2 दिवस झाले आणि आता या वादाला ठिणगी पेटले। त्यामुळे खासदारांच्या समर्थकांवर पुढील 5 वर्ष हल्ले होणार का याची चर्चा आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू झालीत। या हल्ल्यासंदर्भात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्षांनी आधार न्यूजशी बोलताना काय माहिती दिली बघूया आपण। प्रतिनिधी रावसाहेब वरपे अहमदनगर। रोल का डॉक्टर साहेब, एकंदर राहुल झावरेंची सद्यस्थिती काय आहे? काय त्यांना कुठे कुठे मार लागलाय? किती गंभीर परिस्थिती सध्या आहे? सर्वप्रथम राहुल झावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनियोजित असल्यामुळे एक 5-6 जणांनी आपल्या गळ्याभोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे। एक साधारणतः 5 ते 7 मिनिटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे। कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे। त्यांना इथं ऑक्सिजन सपोर्ट दिलं गेलेला आहे। मे बी एक 7 ते 8 जणांनी एकाच वेळी गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढची तपासणी। पण सगळ्यात महत्त्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहेत। ओके, डन।